वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण सीटेट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. तर सीटेटने नुकतीच जी काही एक्झाम झालेली आहे फेब 2026ची त्याची जी ॲन्सर की आहे ते ॲन्सर की रिलीज केलेली आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ज्या काही हरकती आहेत क्वेश्चन्सच्या बाबत त्या मागवलेल्या आहेत आणि त्याची जी काही पब्लिक नोटीस आहे ते आपण पाहणार आहोत आणि जी ॲन्सर की आहे कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर चला, त्यामध्ये पब्लिक नोटीस आलेली आहे. बी लँग्वेज आहे, पहिले हिंदी आणि नंतर इंग्लिश आहे. आपण हिंदीमध्ये पाहूयात. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सार्वजनिक नोटिस CTET परीक्षा फरवरी 2026 OMR उत्तर पत्रिका की स्कैन की गई छवियां तथा कुंजियों का प्रदर्शन और उत्तर कुंजी की चुनौती के संदर्भ में 7 और 8 फरवरी 2026 को आयोजित CTET परीक्षा में उपस्थित हुए सभी उम्मीदवारों को सूचित किया जाता है कि उम्मीदवारों को OMR उत्तर पत्रक की स्कैन की गई छवियां और उत्तर कुंजी वेबसाइट पर दिनांक 12/3/2026 से 15/3/2026 रात 12 बजे तक अपलोड की गई है. उम्मीदवारों के लिए उत्तर कुंजी दिनांक 12/3/2026 से 15/3/2026 रात 12 बजे तक वेबसाइट पर उपलब्ध लिंक के माध्यम से चुनौती देने का प्रावधान है. चुनौती का शुल्क प्रति प्रश्न 1000 रुपये यानी कि 1000 रुपये क्रेडिट डेबिट कार्ड के माध्यम से जमा करना आवश्यक है. एक बार भुगतान किया गया शुल्क वापस नहीं किया जाएगा यदि बोर्ड द्वारा चुनौती स्वीकार कर ली जाती है, यानी यदि विशेषज्ञों द्वारा उत्तर कुंजी में कोई गलती देखी जाती है तो नीतिगत निर्णय अधिसूचित किया जाएगा और शुल्क वापस कर दिया जाएगा. रिफंड यदि कोई हो संबंधित क्रेडिट डेबिट कार्ड खाते में ऑनलाइन स्थानांतरित किया जाएगा. इसलिए उम्मीदवारों को सलाह दी जाती है कि वे अपने स्वयं के क्रेडिट डेबिट कार्ड से भुगतान करें. चुनौतियों पर CBSE का निर्णय अंतिम होगा और आगे किसी संचार पर विचार नहीं किया जाएगा. तर हे जी नोटीस आहे ही नोटीस दिलेली आहेत. काही प्रश्नांवर तुम्हाला जर आक्षेप नोंदवायचे असतील तर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता आणि एका प्रश्नाला 1000 रुपये तुम्हाला शुल्क भरावं लागेल आणि जे काही शुल्क आहे ते तुम्हाला स्वतःच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनेच भरायचं आहे. ते तुम्हाला प्रश्न जे पैसे आहेत ते तुम्हाला रिफंडसुद्धा होऊ शकतात काही चुकी असल्यास. तर आता आपण जे काही ॲन्सर की आहे ते कशा प्रकारे डाउनलोड करायची ते पाहूयात. त्यामध्ये आपल्याला एक्सटर्नल वेबसाईटमध्ये रिडायरेक्ट केला जाणार आहे आणि इथं रिडायरेक्ट झाल्यानंतर इथं होम आणि लॉग इन. आता लॉग इन डिटेल्स इथं रोल नंबर टाकायचा आहे, नंतर डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे. मी तुम्हाला प्रायव्हसीकरिता इथं जो काही कॅन्डिडेट आहे त्याचा नंबर वगैरे काही दाखवणार नाही आणि तुम्हाला कशा प्रकारे डायरेक्ट लॉग इन करून दाखवणार आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता ऑफिशियल वेबसाईटवरून. त्यामध्ये जो काही कॅन्डिडेट आहे त्याला लॉग इन करण्यात आलेला आहे आणि पेपर 1चे जे काही ॲन्सर की आहे ते तुम्ही डाउनलोड ॲन्सर की याच्यावरती क्लिक करून ते डाउनलोड करू शकता आणि पेपर 2ची ॲन्सर की तुम्ही डाउनलोड ॲन्सर कीवरती क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर पेपर 1ची OMR शीट आणि पेपर 2ची OMR शीटसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता फोटोकॉपी. त्याच्यामधले काइंडली रीड फॉलोइंग इन्स्ट्रक्शन केअरफुली, जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते सुद्धा समजून घ्या. डाउनलोड द ॲन्सर की अँड क्लिक द कोड अँड यू कोड मेन लँग्वेज 1. जे काही तुम्ही लँग्वेज 1ला कोड घेतलेला लँग्वेजचा ते कोड पाहूनच तुम्हाला त्या ॲन्सर की चेक करायची आहे. आता तुमचा कोड ॲडमिनिस्ट्रेटेड टू यू. फॉर एक्झाम्पल इफ यू कोड इज बी, जे काही क्वेश्चन पेपर आहे त्याचा जो कोड आहे ABCD कोड असतात, सेट बी घेतलेला आहे तर बीमध्ये तुम्हाला जाऊन आणि लँग्वेज 1 कोणती सिलेक्ट केलेली आहे, लँग्वेज 2 कोणती सिलेक्ट केलेली आहे ते व्यवस्थितरित्या बघून तुम्हाला तुमची जे ॲन्सर की आहे ते ॲन्सर की चेक करून घ्यायची आहे, फायनल ॲन्सर की. तसेच इन केस यू वॉन्ट टू सबमिट चॅलेंज अगेन्स्ट द ॲन्सर की पब्लिश यू कॅन सबमिट युअर चॅलेंजेस क्लिकिंग ऑन सबमिट की चॅलेंज. आता त्याच्यामध्ये आलेलं आहे सबमिट की चॅलेंज, ते सुद्धा तुम्ही सबमिट करू शकता तुम्हाला जर कोणत्या प्रश्नाबद्दल शंका जर असेल तर. आणि त्याचबरोबर तुम्हाला 1000 रुपये फीसुद्धा पेड करायची आहे. यू कॅन सबमिट चॅलेंज अगेन्स्ट ॲन्सर की वन्स इच पेपर
एका पेपरमध्ये एकदाच. वन्स द चॅलेंज सबमिटेड हॅज बीन फायनलाइज इट कॅन नॉट बी चेंज. तुम्ही एक वेळ जर तुम्ही सबमिट केलं तर परत तुम्ही ते करू शकणार नाही. आफ्टर सबमिशन ऑफ ॲन्सर की चॅलेंज प्लीज क्लिक ऑन मेक पेमेंट. नंतर तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे सबमिट केल्यानंतर, आणि पेमेंट करून घ्यायचं आहे ऑनलाईन मोडवर. आणि त्यांनी दिलेलंच आहे जे काही पेमेंट आहे ते 1000 रुपये तुम्हाला करायचं आहे पर क्वेश्चनला. द ॲन्सर की इज सब्जेक्ट रिव्हिजन ऑन मेरिट. जे ॲन्सर की आहे ते सब्जेक्ट टू रिव्हिजन ऑन मेरिट बेसनुसार डिसिजन ऑफ एक्झामिनिंग बॉडी शॉल बी फायनल बिगिनिंग अपॉन द फायनलाइज द ॲन्सर की. आता हे जे ॲन्सर की आहे ते तुमचे तात्पुरत्या स्वरूपाचे ॲन्सर की आहे. ज्यावेळेस याच्यावरती हरकती जातील आणि त्यामध्ये काही प्रश्न कट केला जातील किंवा काही त्याच्यामध्ये टाकण्यात येतील, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे मार्क्स कमी जास्त होण्याची शक्यता आहे. ही जी ॲन्सर की आहे ही फायनलाइज ॲन्सर की नाही आहे. याच्यावरती काही हरकत्या मागवल्या गेल्यास तर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन कमी जास्त होऊ शकतात. आणि जे फायनलाइज ॲन्सर की येईल त्या ॲन्सर कीने परत तुम्ही एक वेळ OMR सीटचे जे काही प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत ते तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत, आणि तेच तुमचा जो रिझल्ट असणार आहे तोच तुमचा रिझल्ट असणार आहे. तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.